सरपंच संतोष देशमुख हे आपल्या प्रामाणिक कारभारासाठी आणि विकास कामांसाठी ओळखले जात होते. त्यांची लोकप्रियता गावात चांगली होती, परंतु काही राजकीय आणि वैयक्तिक वादामुळे त्यांच्यावर नाराज असलेले काही लोकही होते. त्यांची हत्या झाल्यानंतर गावात खळबळ उडाली आणि अनेक जण संशयाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणात विष्णू चाटे हे नाव प्रकर्षाने समोर आलं. आता हा विष्णू चाटे कोण ते जाणून घेऊयात. विष्णू चाटे हा गावातील जमीनदार कुटुंबातील व्यक्ती असून त्याचा राजकारणाशी अप्रत्यक्ष संबंध होता. तो राजकीयदृष्ट्या महत्त्वाकांक्षी होता आणि सरपंच पदासाठी येत्या निवडणुकीत उभं राहण्याचा त्याचा विचार होता. संतोष देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यात काही महिन्यांपासून जमीन आणि गावाच्या विकास कामांवरून वाद सुरू होता. विशेषतः ग्रामपंचायतीच्या निधीच्या वाटपावरून आणि एका गावठाणातील जमीन खरेदीवरून त्यांच्यात तणाव होता. गावकऱ्यांच्या माहितीनुसार विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांच्यात एकदा ग्रामसभामध्ये जोरदार वाद झाला होता. चाटेने देशमुखांवर पक्षपातीपणाचा आरोप केला होता, तर देशमुखांनी त्याला गावाच्या विकासात अडथळा आणले म्हणून म्हटलं होतं. संतोष देशमुख त्या रात्री उशिरा गावातल्या एका कार्यक्रमातून घरी परतत होते. त्याचवेळी त्यांना उचलून नेऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्यांचं निधन झालं. गावात चर्चा सुरू झाली की या हल्ल्यामागे विष्णू चाटेचा हात असू शकतो. लोकांनाही असे सांगितले की हत्येच्या आधी चाटेने काही लोकांसोबत देशमुखांविरुद्ध कट रचल्याचं ऐकलं होतं. घटनास्थळी जवळ राहणाऱ्या काही साक्षीदारांनी पोलीस चौकशी सांगितले की त्यांनी चाटेला त्या रात्री संशयास्पद हालचाल करताना पाहिलं होतं. पोलीस तपासात असं आढळलं की हत्येच्या काही तास आधी विष्णू चाटेने एका स्थानिक गटाशी संपर्क केला होता, जो पूर्वी गुन्हेगारी प्रकरणामध्ये सहभाग होता. हत्येच्या ठिकाणी चाटेच्या वाहनाच्या टायरच्या खुणा सापडल्या, तसेच त्याच्या फोनवरूनही काही संशयास्पद कॉल्स आणि मेसेज सापडले. चाटेने आपण निर्दोष असल्याचा दावा केला. त्यांनी पोलिसांनी न्यायालयात सांगितले की त्याच्यावर राजकीय वैरामुळे खोटे आरोप लावले जात आहेत. सरकारी पक्षाने न्यायालयात विष्णू चाटेच्या फोन रेकॉर्ड्स, साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळावरील पुरावे सादर केले. त्यांनी चाटेला हत्येचा कट रचला म्हणून दोषी ठरवण्याची मागणी केली. चाटेच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की हत्येच्या वेळी तो दुसऱ्या गावात होता आणि त्याच्या विरोधातील पुरावे अपुरे आहेत. काही महत्त्वाचे पुरावे आणि साक्षीदारांच्या सखोल चौकशीनंतर न्यायालयाने विष्णू चाटेला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास CID आणि SIT कडून सुरू आहे. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी आता समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोबाईल कॉल डिटेल्स महत्त्वाचा पुरावा ठरणार आहेत. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याचा मोबाईल फोनबाबत मोठी अपडेट समोर आली, तर दुसरीकडे कृष्ण आंधळे हा आरोपी अद्याप मोकाट असून त्याचा शोध घेत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 2 कोटी रुपयांची खंडणी, मारहाण आणि ॲट्रॉसिटी या गुन्ह्यांचा तपास CID कडून सुरू आहे. हत्या प्रकरणात 7 आरोपी अटकेत आहेत, तर कृष्ण आंधळे हा आरोपी 9 डिसेंबर 2024 पासून फरार आहे. त्याच्या शोधासाठी CIDने विविध पथके तयार केले असून शेजारच्या राज्यातही त्याचा शोध सुरू आहे. CIDला संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित गुन्ह्यांतील एकही आरोपी पकडण्यात यश आलेले नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 मोबाईल जप्त केले. हे सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून मात्र आरोपी विष्णू चाटे याचा मोबाईल अद्यापही सापडलेला नाही. विष्णू चाटेने अद्याप आपला मोबाईल CIDला सोपवला नाही. फरार असताना आपण मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिला असल्याचं विष्णूने सांगितलं. मात्र हा मोबाईल फोन कुठं फेकला हे आठवत नसल्याचं त्यांनी म्हटलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोबाईल फोन हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. CID कडून संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या ठिकाणाहून कोयता, वायर, काठी अशी हत्यारे जप्त केली, तर 5 मोबाईल फोनही जप्त केले. ते फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोबाईल फोन महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. संतोष देशमुख हत्येवेळी आरोपींनी मारहाण करताना केलेले कॉल आणि व्हिडिओ कॉल विष्णू चाटेले केले आहेत का? 2 कोटींच्या खंडणी आणि अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच दिली आहे का? याचा तपास करण्यासाठी विष्णू चाटेचा मोबाईल फोन महत्त्वाचा ठरणार आहे. हत्या प्रकरणातील तपासात मोबाईल फोन महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र विष्णू चाटे याचा मोबाईल फोन अजूनही ताब्यात आला नाही.